सिंहगड घाटातील वाहतूक कोंडीतून पर्यटकांच्या सुटकेसाठी वनविभागाचे नवीन धोरण कमालीचे यशस्वी। 15 वर्षांनंतर प्रथमच सिंहगड घाट रस्ता मोकळा श्वास घेऊ लागला आहे। नमस्कार, मी राहुल साडी। मी आधी सिंहगडवर 2 वेळेस येऊन गेलोय। शनिवार रविवार जेव्हा येत होतो तेव्हा खूप जास्त ट्रॅफिक लागायची, गाडी अशी शेवटपर्यंत म्हणजे ट्रॅफिकमध्ये अडकून राहायची। पण आज जो अनुभव मला आला आहे तो एकदम वेगळा आणि खूप चांगला आहे। ह्या वेळेस पूर्ण गाडी वरपर्यंत आली आणि आम्हाला मध्ये ट्रॅफिक लागली नाही। तर हे नियोजनला तुम्ही जे नियोजन केलं आहे त्याचं आभार खूप सारे। राज्यात सर्वाधिक संख्येने पर्यटक येत असलेल्या गडकिल्ल्यांपैकी सिंहगड हे एक नावाजलेले पर्यटन स्थळ। खरं तर सिंहगडावर सहलीसाठी आल्याचा आनंद की इथे येण्याची ही शिक्षा याचं उत्तर शोधताना हजारो पर्यटकांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला येतोय। कारण येथील वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांची अक्षरशः दमछाक होत आहे। पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागणारे पर्यटन स्थळ अशी निर्माण होऊ लागलेली ही ओळख पुसण्यासाठी पुणे वनविभाग सरसावले आहे। राज्यातील हौशी पर्यटकांसाठी हा जणू सुखकर धक्काच। राम शेषराव वायकर, वनरक्षक, खानापूर, सिंहगड या ठिकाणी आज शनिवार असल्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी वाहतूक कोंडीवरती मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणि आज पर्यटकांनी सकाळपासून आम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आणि पार्किंगमध्ये पांढरे पट्टे मारल्यामुळे तसेच पार्किंगमध्ये मुरमी करून टाकून सपाटीकरण केल्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये जे घाट रस्त्यामध्ये वाहतूक कोंडी होत होती त्यावर बऱ्यापैकी सुटका झालेली आहे। आणि येणाऱ्या प्रवाशांची कमीत कमी 2 ते 2.5 तासात घाटामध्ये जी अडवणूक होत होती त्यावरती मार्ग निघालेला आहे। आणि घाट रस्त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड लावल्यामुळे प्रवाशांनी त्या ठिकाणी वाहने लावली नाहीत, त्यामुळे सरळ पार्किंगमध्ये येऊन वाहने पार्किंग केलेले आहेत त्या। आणि तसेच सिंहगडावरती जे प्लॅस्टिक मुक्तीसाठी जे आम्ही आवाहन केलेलं आहे त्याला पण बऱ्यापैकी पर्यटकांनी सहकार्य केलेलं आहे। आणि आम्ही जागोजागी कचरा कुंड्या टाकून त्यामध्ये कचरा टाकण्याचं आवाहन पर्यटकांना करत आहोत। पुण्याचे भूषण समजल्या जाणाऱ्या सिंहगडाच्या पर्यटनाला लागलेले वाहतूक कोंडीचे ग्रहण दूर करण्यासाठी पुणे उपवन संरक्षक महादेव मोहिते यांनी येथील दैनंदिन वाहतूक व्यवस्थापनेत हस्तक्षेप करून खरोखरच महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। त्यामुळे येथे सहलीसाठी सहकुटुंब आलेल्या हौशी पर्यटक आणि आबालवृद्धांची याच वाहतूक कोंडीतून सुटका होऊ लागली आहे। वन विभागाने घेरा सिंहगड वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून तातडीने काही उपाययोजना केल्याने चांगले बदल जाणवू लागले आहेत। मी ज्ञानेश्वर सखाराम कोडितकर, स्थानिक रहिवासी। या ठिकाणी पूर्वीप्रमाणे ज्या वेळेला या ठिकाणी जास्तीत जास्त गर्दी व्हायची, परंतु गर्दीचं नियोजन शून्य असल्या कारणास्तव गडावरती काही ठिकाणी पट्टे नव्हते, ते पट्टे मारून घेतल्याने आत्ता ह्या वेळेला पार्किंगची क्षमता वाढवल्याअंतर्गत या ठिकाणी जी 2 व्हीलरची पार्किंग पाठीमागे दिसते त्यांची व्यवस्था केल्यामुळं स्थानिक रहिवासी, स्थानिक संस्था शिवाय वनसमिती, वनविभाग या संयुक्त विद्यमानांतर्गत या ठिकाणी जो कार्यक्रम आम्ही आखीव केलेला होता की या ठिकाणी पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्याचा जो आम्ही प्रयत्न करत आहोत की जेणेकरून गर्दीमधून त्यांची सुटका व्हावी, हा आमचा 100% प्रयत्न राहील। सहाय्यक उपवन संरक्षक दीपक पवार आणि भांबुडा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संगपाळ यांनी यासाठी खरोखरच महत्त्वाची भूमिका घेतली आहे। नमस्कार, मी समाधान पाटील, वनपाल या पदावर वन विभागामध्ये कार्यरत आहे। भांबुर्डा वन परिक्षेत्राअंतर्गत सिंहगड किल्ल्यावर सध्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पार्किंगला पट्टे मारून घेण्याचे काम करण्यात आलेले आहे। त्यामुळे सिंहगड घाटामध्ये जी ट्रॅफिक होत होती, पर्यटकांची जी वाहनं रस्त्याला लागली जात होती ती आता पार्किंगला येऊन पार्किंगला जास्तीत जास्त वाहने लागली जात आहेत। 2 व्हीलर आणि 4 व्हीलरची संख्या जरी जास्त झाली तरी सिंहगड किल्ल्यावरील पार्किंगची क्षमता वाढल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहने पार्क केले जातात। त्यामुळे घाट रस्त्यात होणारी वाहतूक कोंडी वन विभागाच्या माध्यमातून आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सध्या तरी कमी झालेली दिसत आहे। घेरा सिंहगड वनव्यवस्थापन समितीच्या स्तरावरून गडावर जाणाऱ्या वाहनांच्या संख्येच्या प्रमाणात वाहतूक नियोजनाचे एक नवीन वेळापत्रकच तयार केल्या गेल्याने हा बदल आता यशस्वी ठरताना दिसतोय।
वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप संगपाळ यांनी स्थानिक वन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अगोदरचे काही चुकीचे पायंडे बदलल्याने हे इंटरेस्टिंग परिणाम दिसून आलेत. त्यामुळेच हजारो पर्यटकांना दिलासा आणि आनंद देखील मिळतोय. वन विभागाचे स्थानिक वनपाल समाधान पाटील आणि वनरक्षक बळीराम वायकर यांच्या देखरेखीखालील वन व्यवस्थापन समितीचे सुरक्षा रक्षक गटातील वाहतूक नियोजन करताना दिसत आहेत. त्यामुळेच सिंहगडाचे याच दैनंदिन वाहतूक वन व्यवस्थापनेतून अक्षरशः या गडाची वाहतूक कोंडीतून मुक्तता होताना दिसते. सार्वजनिक सुट्टीचे दिवस शनिवार व रविवार पुणे वन विभागाचे हे नवीन धोरण कमालीचे यशस्वी ठरताना दिसत असून सिंहगड घाट रस्ता अक्षरशः मोकळा श्वास घेताना दिसत आहे. आम्ही घाटातून आम्ही पर्यटक म्हणजे टूर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे. आम्ही जर तोळच येतो तर 2-2 तास आम्ही खाली अडकतो वरती येण्यासाठी. नो पार्किंगला लावण्यात तर पार्किंगची भरपूर व्यवस्था पट्ट्यांमध्ये एवढं म्हणजे एकदम असं वेगळं काही कार्य झालेलं दिसतंय. आणि हे कार्य असंच पुढं म्हणजे एकदम वन विभागाचं एवढं आभारी मानलं पाहिजे की इथं पार्किंग 50% पार्किंगची व्यवस्था वाढवली गेलेली आहे. दुसरी गोष्ट खाली ट्रॅफिकमध्ये 2-2 तास आम्ही पर्यटक स्वतः 2-4 दिवसात आमचं येणं जाणं असतं. तर पर्यटक खाली नो पार्किंगला कुठं तर कमी अंतर असल्यामुळे यायला त्रास होतो. तर ते तर पार्किंगवर वाढवल्या कारणानं एवढं आणि बघायला गेलं तर स्वच्छता बिच्छता म्हणजे भरपूर काही वन विभागाचं सहकार्य लागले आणि असंच राहावं.